की द्राक्षाची कळतच नाही. पूर्ण असे द्राक्षाचं घड आल्यासारखं झालं. हां, किती मस्त दिसतंय. नमस्कार मित्रांनो, मंगेश दीपक ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दिवाळी झाल्यानंतर आत्याला घरी घेऊन येण्यासाठी निघालेलो आहोत. तर आत्याची डाळिंबाची बाग आहे, ती नेमकी दिवाळीच्या वेळेस तोडायला आले. आणि शेतकऱ्यांचं असंच असतं, शेतातलं जर काम निघालं तर सणसुद्धा पुढे ढकलले जातात. तर आता या ठिकाणी आल्यावरती आत्याची छोटी मुलगी आहे समीक्षा, तिने मस्तपैकी फुले टाकून रांगोळी काढून आपलं स्वागत केले व आता ओवाळून झालं की शेतात निघायचं. तर मित्रांनो, फायनली आपण डाळिंबाच्या बागमध्ये आलो, जो की रोईगावांला आहे, श्रीगोंद्यामध्ये. तर बघूयात आपण झाडं कशी आहेत. ही बघा झाडं, या ठिकाणी बाग कशी आहेत, एकदम मस्त लाल लाल डाळिंब लागले. तर त्या ठिकाणी गाडी पण भरायची चालू आहे. आज पुण्याला जाणार आहे माल. हे बघा, डाळिंबाची बाग आहे की द्राक्षाची कळतच नाही. पूर्ण असे द्राक्षाचं घड आल्यासारखं झालं. हां, किती मस्त दिसतंय. ह्याला बघून आपल्याला कंट्रोल होईल काय. वा, हे बघा लाल लाल. येऊ ह्याला म्हणायचं डाळिंब. एकदम मस्त. तिकडे मामा काहीतरी सांगते तर मजुरांना. तिकडचा एक शूट घेतो थोडा आपण गाडीवर. या ठिकाणी टोटल 8 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो. एक मोठेपणा सांगत नाही, पण महाराष्ट्रामध्येच बऱ्यापैकी असे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे 10 एकरापर्यंत क्षेत्र आहे, पण तरीही ते कोट्यावधीमध्ये एका वर्षाला उत्पादन घेतात. तर त्याच्यातलंच एक उदाहरण आहे. त्यांच्याकडे एका एकरामध्ये 1000 झाडं लावलेले, एका झाडाला 20 ते 22 किलो माल. यावर्षी मनासारखा भाव पण मिळाला आहे, 150 ते 200 रुपये प्रति किलो. आधुनिक पद्धतीने असे फळबागाकडे जर शेतकरी वळले तर बऱ्यापैकी ग्रोथ होणार आहे शेतकऱ्यांची. तर या ठिकाणी मामा मार्केटला माल घेऊन जाणार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपण बऱ्यापैकी माहिती घेऊ शकत नाही आज. पण तुम्हाला जर डाळिंब पिकातील माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. पण आता सध्या जी प्रोसेस चालू आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर या ठिकाणी न्यूमॅटिडचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खड्डे खांदून त्याच्यामध्ये शेणखत भरलं जाणार आहे. तर ज्यावेळेस फळबाग लावतो त्यावेळेस पण भोवतामध्ये शेणखत भरूनच फळबागेची लागवड केली जाते आणि दरवर्षी खड्डे खांदून या प्रकारे सुद्धा शेणखत भरावं लागतं, जेणेकरून नेमॅटोडचा प्रादुर्भाव येत नाही. तर नेमॅटोड बद्दल सांगायचं झालं, रूट नॉट नेमॅटोड एक सूत्रक्रम आहे. ते झाडांच्या मुळामध्ये शिरून अंडी घालतात व व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे त्याला गाठी येतात व त्याच्यामुळे झाडांना मुळांकडून होणारा अन्नद्रव्यांचा आणि पाण्याचा पुरवठा कमी होतो व झाडे छोटीत राहतात, त्यांची ग्रोथ होत नाही, पिवळे पडतात व मरून जातात. तर यासाठी एक दुसरा पण उपाय आहे, तो म्हणजे वेल्लम प्राईम. तर ते एका एकराला 250 ते 300 ml घेतलं जातं. 2 पद्धतीने ते दिलं जाते झाडांना. तर एक म्हणजे ड्रिंचिंग करून व दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट ड्रीपद्वारे सोडून. तर ते खूप महाग आहे. त्याची कॉस्ट कटिंग करण्यासाठी हा रामभाव एक चांगला रामबाण उपाय आहे. व ह्याचा दुसरा आणखी एक फायदा, शेणखतामुळे फळांना जाडी चांगली येते, वजन भरते, चव चांगली येते व कलर पण चांगला येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या फळाची सेल्फ लाईफ पण वाढते. तर या ठिकाणी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांच्याकडे फळबागा आहेत त्यांना जास्तीत जास्त शेअर करा.
थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.